श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीशा एक तत्व आहा खास. तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता आपल्या वस्ताविषयी कधी. मी तुझे अजाणले करू नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. बंकट लालाचे घरांत असता स्वामी समर्थ. प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेची या दिवशी. पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करुणिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराडांतील लोकांस विशेष वाटे. प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरांत बैसले कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवून या. सकाळ पळून ऐसाच बसलो. चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चिंती विचार करीती आपाप शांत निश्चिती. कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलीमीला. मुले पाहून चिंता तूर बंकट करी मधुरोत्तर. रे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकिले जानकी रामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. आधी पेटते बागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर. नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण. त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या करी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज. ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तमाखू पीत बसतो नग्न गावांत हिंडतो. वेड्यापरी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी. तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे का न करी विस्तवाते निर्माण. साधुनाथ जालंधर पीत होते चिलीम फार. तरी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते. जा उभे न रहायथ विस्तवना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली महाराजांशी निवेदिली. हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानांत.
ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलिमा पुल्या हाती भले. बंकटलालासी बोलते, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परमसदया. विस्तव देतो करुणिया, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी कदान प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीची यावरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर, काळी नुसती धरतावरी. काळी प्रति विस्तवाचा, अंशही नवतासाचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर. काळी तैसीच राहिली, चिलीमतीही पेटली. कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरांत, काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला, मान विशेष चिंचवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणांत. तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वाला. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मीन साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दौडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मन तुची मागावया. ऐसा विचार करुणी, सवे घेऊन चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी आला, हकीकत सांगावया. हो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला, मीन नाही विस्तव दिला. पोरे मागत असता मला, समर्थांच्या चिलिमिस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला एने रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून हे नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता ती तुकीच विनंती आहे, शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती, घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मन तुची मागेन, अनन्य भावे करुण. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्था पुढे भीत भीत, जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघणा, तुला घेऊ माझी करुणा. मी अपराध केले नाना,
त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावांत, ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करुण, समर्था आजपासून मी नटवाडी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलते त्यावर खोटे न सांगे तिळभर, तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते धवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले, हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झांकाया कवणाते. चंदू मुकीन नावांचा गृहस्थ एक शेगावाचा, निसीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते श्रेष्ठ ज्येष्ठ मासांत सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून खात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातांत देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे. कोणी वाटिती खडी साखर कोणी गळ्यांत घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून आता कान्होले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज वदले वाचे नाही कारण ताजाचे, पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हवले मज खावया. जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुनिक चंदू प्रती लोक आघे बोलती, जाये पाहून शीघ्रगती खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला, दोन कान्होले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तै बोले अंगणा होऊन गेला एक महिना, आता कान्होले आपुल्या सजना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्होले मी पतिराया केले, ते न आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तूज निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही एधवा. ऐसे ऐकता पती वचन कांता गेली घोटाळून, करू लागली शोधण कान्हवल्याचे चितांतरी. कान्हवल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. दोन कान्हवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यांत मज लागी. त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली, कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आंत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कान्हवले, जे सुकोण गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कान्हवल्याला, बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहुण उभय त्यांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला समर्थांसी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुण. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यांसी अवघे कळतसे.
चंदूच्या त्या कान्हवल्यांसी सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोरांसी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्त ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या माधुमीचा संसार केला तो आता अवघानी माला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण तीन दयाळा तुझ वाचून, माझे हे अरण्य रोदन तुझ विन देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुण, वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला, कै महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण, प्राणदेहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मवारी म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या अन्या कन्यापुत्रांसाठी तू केलीस आटापाटी, ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगिल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. ते न माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्ना विन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला, समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर, आपसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपुला जीव भला, धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटे ना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजून हेच का तुझे धीटपण, तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली यमलोकांत जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित ध्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे, आता याले कराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोकनात यासी. ऐसे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन, महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सध्या,
ओखटी ही प्रपंच माया त्यांत पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देह भाण माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडे चार करी जण कल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्था सन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपुल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करावा. वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा. एक एक रुपया द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपुल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदनाचे उठणे केले. आंतकेशर कालविले तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटांत वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे. संताच्या जे मणी येता ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संताचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्याचे करीती हे. 10 दास गणू विरचित गजानन विजय ग्रंथ. नामे ग्रंथ साधकासी दाओ पथ. विमलशा हरी भक्तीचा. श्रीहरी हरार्पणमस्तु शुभं भवतु. इति चतुर्थोऽध्याय समाप्त.